नमस्कार मित्रांनो, श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत एक अशी वस्तू जी दरवाजाच्या बाहेर तुम्ही नित्यनेमाने केले तर माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होणार आहे आणि दरिद्रता ही घरातून बाहेर जाणार आहे। तर बघा, 7 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत शिवब्रह्मणाचा काळ असतो। त्यानंतर 7 वाजल्यापासून ते रात्री 9 पर्यंत माता लक्ष्मी आणि दरिद्रता भ्रमणासाठी जातात। त्या दोघेही नित्यनेमाने वेळेत जातात आणि ठरवतात आज कोणाच्या घरात जायचे, आज कोणाच्या घरी प्रवेश करायचे आणि ज्यांच्या घरी जायचे त्यांना एक स्थान दिलं जातं। ज्यांच्या घरासमोर रांगोळी काढली, पाणी शिंपडले असेल, स्वच्छता असेल घरापुढे, घराच्या बाहेर दीप प्रज्वलित असेल, ज्याच्या दरवाजामध्ये माता तुलसी माताचा लावली असेल, त्या घरात माता लक्ष्मी जाते आणि लक्ष्मीची मोठी बहीण दरिद्रता ही घराच्या बाहेर उभी राहते। आत गेल्यानंतर माता लक्ष्मी घरातून फिरून येते तर आतमध्ये पूजापाठ केलेला असतो, आपण आपल्या घराची स्वच्छता ठेवलेली असते आणि बाहेर येऊन माता लक्ष्मी दरिद्रतेला म्हणते, तुझं ह्या घरात काही काम नाही, तू या घरात प्रवेश करू नको, इथे मी राहणार आहे। तेव्हा दरिद्रता आत येण्याचा प्रयत्न करते। तेव्हा माता लक्ष्मी दरिद्रतेला सांगते की तू एक गोष्ट विसरत आहे, आपण दोघींनी वचन केले जिथे मी राहीन तिथे तू दरिद्रता राहणार नाहीस। लक्ष्मी मातेचा विवाह नारायणासोबत झाला आणि दरिद्रतेचा विवाह दुसा मुनीबरोबर झाला होता। तेव्हा त्यांनी एकमेकांना वचन दिले होते की ज्या घरात लक्ष्मी जाईल तिथे दरिद्रता येणार नाही। याचा अर्थ ज्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करते त्या घरात परत दरिद्रता येत नाही। हे ऐकून दरिद्रता पुढे चालू लागते आणि चालता चालता तिला असे एक दरवाजा दिसतो की त्या दरवाजामध्ये पाणी शिंपडलेलं नाही आहे, दारात रांगोळी नाही आहे, स्वस्तिक काढलेला नाही आहे, याचा दरवाजावर दीप नाही आहे। तेव्हा दरिद्रता बघते आणि त्याच्या घरात प्रवेश करते तर बघते तर सगळे लोक चादर ओढून झोपलेले असतात। तेव्हा दरिद्रता बोलते, तू असाच चादरीमध्ये झोपून राहा, मी तुझ्या घरात अशीच राहते। आणि माता लक्ष्मीलाही सांगते, जीजी, ती त्याची मोठी बहीण असते माता लक्ष्मी, म्हणून बोलते, जीजी याच्या घरात तू कधी प्रवेश करू नकोस। माता लक्ष्मी बोलते, हा अशाच्या घरात मी कधीच प्रवेश नाही करत। त्यामुळे दरिद्रता आणि माता लक्ष्मी कोणाच्या घरी प्रवेश करायचा आणि कोणाच्या नाही हे ते ठरवतात। त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या घरात माता लक्ष्मीला बोलवायचं की दरिद्रतेला बोलवायचं हे तुम्ही ठरवा आणि आपल्या अंगणात उंबरठ्यावर साफसुथरता ठेवून आपण आपल्या घरासमोर स्वस्तिक, लक्ष्मीची पावले, आपण घरासमोर तुळस, ह्या साऱ्या गोष्टी आपण आपल्या दरवाजावरती लक्ष्मीच्या स्वागतासाठी तयार ठेवा। त्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी प्रवेश करेल, तुमच्या जीवनात त्यामुळे सुख समृद्धी आणि धनाची प्राप्ती होईल। आपले चांगले कर्म ठेवा, दानधर्म करा, माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावरती प्रवेश करेल। त्याचप्रमाणे घराच्या मुख्य दरवाजावरती तुळस ही तुम्हाला लावलीच पाहिजे आणि हळदीने मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर स्वस्तिक हे रोज तुम्ही काढायचं आहे। घरात श्रीफळ ठेवावे। कराग्रे वसते लक्ष्मी, करामध्ये सरस्वती, करमुले स्थितो ब्रह्मा, प्रभाते करदर्शनम। या मंत्राचा जप तुम्हाला सकाळी उठल्या दिवसाची सुरुवातीला करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची नित्याची जी देवपूजा आहे ती करायची आहे। त्याचप्रमाणे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती सूर्ययंत्र हे तुम्ही लावलेले खूप शुभ मानले जाते। तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते, त्यामुळे आपला दरवाजा तिन्ही सांजेच्या टाईमला उघडा ठेवला पाहिजे। घरातील मंदिरात आणि दरवाजावरती दीप प्रज्वलित हा तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही नित्यनेमाने केला पाहिजे। या सर्व गोष्टी जर तुम्ही नित्यनेमाने केल्या तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल। अशा गोष्टी दरिद्रतेला आवडत नाही, त्यामुळे या गोष्टी जर तुम्ही केल्या तर दरिद्रता तुमच्या घरी कधीही येणार नाही, माता लक्ष्मी तुमच्या घरी येतील। तर माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ही जर माहिती तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।